यार्कर चेंडू होता, परफेक्ट यार्कर, नाही बॅटच्या पट्ट्यात आला आणि चेंडू विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा चेंडू विसावतो तर कृष्णाकडे. कृष्णा पुन्हा एकदा तयार, राईट आर्म ओव्हर. ओ हाही चेंडू उसळी घेतलेला चेंडू होता आणि हाही चेंडू जातोय तो मेडन. पहिला चेंडू मेडन, दुसरा चेंडू मेडन, असे एकूण 2 चेंडू आत्तापर्यंत मेडन टाकलेले आहेत ते गोलंदाज कृष्णा यांनी. कृष्णा त्यांच्यासमोर जयेश आणि प्रवीण डोंगरे. हा चेंडू ओव्हरपी चेंडू होता, मस्त फटका, मात्र क्षेत्ररक्षक आला आहे. एक सिंगलच रन या चेंडूवर मिळते. हे दोन्ही संघ तसं पाहिलं ना आपण तर तसं पाहिलं तर हे दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ अगदी मजबूत आहेत. दोन्ही संघ तसं पाहिलं तर थोडासा पॉझिटिव्हनेस आहे तो पद्मालया पुणेच्या बाजूनं, कारण त्यांचे 2 गुण आत्तापर्यंत झालेले आहेत. मात्र ॲपेक्स नवी मुंबई इंडियन्स वॉरियर्स संघाचे अजूनही 0 गुण आहेत. त्यामुळे जर का अजून एक मॅच जर पद्मालया पुणे संघानं जर जिंकली तर मला असं वाटतं सुपर 8 मध्ये जाण्यासाठी त्यांचा जो मार्ग आहे तो मार्ग कदाचित सुखकर होऊन बसेल. हा चेंडू हो मस्त फटका, 4 धावा मिळण्याची शक्यता मात्र नाही. सुंदर क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. दोन्ही फलंदाज रनिंग बिटवीन द विकेट, दोन्ही फलंदाजाची अतिशय सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. 0-4 अशी अवस्था. 5 चेंडू झालेत पहिल्या षटकातील आणि कृष्णा गोलंदाजीच्या मार्कवर आलेलं आहे. पहिलं षटक कृष्णा यांनी टाकलेलं आहे ते पद्मालया पुणेच्या बाजूनं. फुलटॉस चेंडू, प्रहार केला हातामध्ये, झेल टिपला जातोय आणि पहिला गडी बाद. मला असं वाटतं लंगडतायत थोडेसे रोहित आहेत का, मात्र झेल काय त्यांनी सोडला नाही आणि लंगडतायत बघा. उडी मारली, त्यांच्या पायाला थोडीशी इजा झालेली, या अगोदर मुरगळलेला त्यांचा पाय, परंतु झेल काय त्यांनी सोडला नाही आणि पहिला गडी बाद झालाय तो कृष्णा यांच्या गोलंदाजीवर. फलंदाज जयेश यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. डॉक्टर विक्रांत दिसायला तर तगडे आहेत, हँडसम आहेत. जर का त्यांच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये एखादा चेंडू आला तर निश्चितच बाहेर जाईल अशी देहयष्टी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. स्पोर्ट्समन आहेत, चांगल्या मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. आता विक्रांतना या स्पर्धेमध्ये आपली करामत दाखवावी लागणार. बॉलर्स नेम परत एकदा मयूर. यस, डॉक्टर मयूर. 6 षटकांचा सामना आहे. 5 षटकं 25 मिनिटांमध्ये झाली पाहिजेत. हो, हवेत मारलाय, झेल होईल का? हो, सुंदर झेल, अफलातून झेल आणि जबरदस्त झेल टिपलाय तो फलंदाज डॉक्टर प्रवीण यांचा. प्रवीण यांना मला असं वाटतं आल्या पावली माघारी जावं लागतंय. प्रवीण यांना हा चेंडू मिळाला होता असं वाटलेलं त्यांना की आपण षटकार मारू, परंतु नाही, थोडंसं अंतर थोडंसं कमी पडलं आणि सुंदर असा झेल त्यांचा टिपला गेला. फलंदाज बाद होत आहेत ते डॉक्टर प्रवीण. आता सर्वस्वी जबाबदारी आहे ती डॉक्टर विक्रांत नारकर यांच्यावर जाऊन पोचलेली आहे. मात्र नवीन फलंदाज आता कोण मैदानात जाणार? निराश अंतःकरणाने डॉक्टर बाहेर येत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात डॉक्टर राजन पावलकर. डॉक्टर राजन पावलकर रात्रीच्या 8:09 झालेली आहेत. आदरणीय डॉक्टर सागर कांबळे साहेब या मॅचचा मनमुराद असा आनंद घेत आहेत. सकाळी पण ते आलेले, आताही आलेले आहेत. या आमच्या सगळ्या असोसिएशनला त्यांचा खंबीर पाठिंबा आहे. ओहो,
बॅटची कडा घेऊन चेंडू जातो. काय फिल्डिंग झाली आहे. अंतिम क्षणी हा हातमध्ये घातला नाही तर कदाचित हा चौकार गेला असता आणि या चेंडूवर एक सिंगल रन आलेली आपण पाहतोय. हा सामना सुरू आहे. 7वा सामना या मैदानावरचा ॲपेक्स नवी मुंबई इंडियन्स वॉरियर्स विरुद्ध पद्मालया पुणे. 0 पॉईंट्स आहेत ते नवी मुंबईचे आणि पद्मालया चे पॉईंट आहेत ते 2. हा ही चेंडू यॉर्कर चेंडू एक सिंगलच मला असं वाटतं मिळणार. ओव्हरथ्रोची दुसरी मिळण्याची शक्यता होती मात्र कव्हरिंग चांगलं झालं आहे आणि या चेंडूवर एक सिंगल मिळाल्यानंतर 2-6 2-6 अजिंक्यला शॉर्ट पिच चेंडू मारायचा होता ऑन साईडला. वाईडचा इशारा पंचांकडून येतोय आणि या वाईडनं हळूच धावसंख्या 7 वर पोहोचते. निशांत माळी मेन अंपायर आणि आदरणीय बाबू म्हात्रे चंद्रकांतजी म्हात्रे हे लेग अंपायरचं काम पाहत आहेत. बाबू म्हात्रे म्हणजे अगदी सगळ्यांना हसवणारं व्यक्तिमत्व आहे. फुलटॉस चेंडू प्रहार केलाय लॉंग ऑनमध्ये चेंडू जातोय आणि या चेंडूवर एकच सिंगल रन मिळते. षटकार चौकार मला असं वाटतंय संतोष चौधरी थोडेसे दूर गेलेले दिसत आहेत. या जे फलंदाज आहेत ते फलंदाजी करताना षटकार चौकार खूप लांब गेलेत. एकही मला असं वाटतं षटकार आलेला नाही एकही चौकार आलेला नाही आत्तापर्यंत त्या ॲपेक्स नवी मुंबई वॉरियर्सच्या. अतिशय सुंदर गोलंदाजी क्षेत्ररक्षण त्याच्यापेक्षा कितीतरी सरस असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डॉट चेंडू पुन्हा एकदा ऐकतोय. वारंवार डॉट चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. ठीक आहे माळी जर षटकार चौकार येत नसेल तर सिंगल डबल तरी यायला पाहिजे कारण हे मैदान मोठं आहे. तुम्हाला गॅपमध्ये चेंडू मारले आणि सिंगल डबल जरी गेलं तरी धावपला घालता राहील. हा ना तेच तर गणित क्रिकेटच्या या मैदानावर जमवावं लागतं. हेच तर समीकरण जमवावं लागतं. आपण बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये बघितलेलं आहे. कधी कधी काही षटकार चौकार न मारता 60-60 70-70 धावा होताना आपण बघितलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं तो प्रयत्न आहे फलंदाजांचा परंतु डॉट चेंडू पण बरेचसे जात आहेत. हा एक डिसॲडव्हान्टेज मला असं वाटतं असणार आहे तो ॲपेक्स नवी मुंबई इंडियन्स वॉरियर्सच्या. इकडून कृष्णा खडके साहेब ओरडत आहेत की मारा 2-4 तरी षटकार चौकार मारा जेणेकरून आम्हाला थोडंसं बरं वाटेल. दोन्ही फलंदाजांनी आता मला असं वाटतं डिस्कशन केलेलं आहे. कानमंत्र एकमेकांना दिलेला आहे आणि आता त्या कानमंत्राचा कितपत फायदा होतो हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. बॉलर्स नेम प्लीज. हां कुलभूषण शितोळे कॅप्टन. येस जरा कॅमेरामॅन आपण पण क्लोज कॅमेरा गोलंदाजावर मारा म्हणजे जर चेहरे ओळखीचे आमचे असले तर निश्चितच नावं आम्ही लगेच पुकारू शकतो. शितोळे साहेब यंदाच्या वर्षी दाढी वाढून आलेले आहेत. बघूया राईट आर्म ओव्हर. ओ शितोळे साहेबांनी आल्या आपली करामत दाखवले. वा मस्त गोलंदाजीला सुरुवात केली. टप्पा अचूक आहे त्यांचा. बघा रनअप कमी आहे धीम्या गतीनं येतात आणि आतल्या दिशेनं गुगली टाईप हा चेंडू त्यांनी टाकलेला आहे. अफलातून गोलंदाजी ती कर्णधार शितोळे साहेबांची. शॉर्ट पिच चेंडू मारायचा होता ऑन साईडमध्ये. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकतायत ते कर्णधार कुलभूषण शितोळे. कर्णधाराला साजिले अशी गोलंदाजी त्यांची या संपूर्ण 2 मॅचमध्ये आत्तापर्यंत तरी आपण बघितलेली आहे. पहिली मॅच विनिंगमध्ये त्यांचा थोडासा वाटा होता. शॉर्ट पिच चेंडू प्रहार केला मिड विकेटमध्ये चेंडू मारला आणि नक्कीच 6 धावा मिळणार आणि हो उतुंग 6 षटकार ठोकतायत ते फलंदाज राजन पॉलकर. षटकार आला. सुरुवातीला असं वाटलेलं की धावा येणार नाही. 3रं षटक सुरू आहे आणि 3ऱ्या षटकामध्ये मला असं वाटतं पहिला षटकार येतोय. नक्कीच आता जे 6 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या मॅच त्याने 8 ओव्हरच्या खेळल्यात. ते मैदान गुरुकुलच्या मैदानावर जे मॅच खेळले तो थोडा छोटा होता. तिथे षटकार चौकार लवकर जायचे आणि इथे मात्र NISMचं हे मैदान खरं तर गोलंदाजांना साथ देते. अशा वेळेस हा षटकार उपयुक्त ठरू शकतो. नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. राजन पुन्हा एकदा तयार. यॉर्कर चेंडू राजन हुशार आहेत. या यॉर्करला त्यांनी हवेत नाही मारायला गेले किंवा क्लीन बोल्ट नाही झाले. या चेंडूवर त्यांनी
बघितलं की रक्षात्मक पवित्र आपण घेतला तो बचेंगे तो और भी लढेंगे, नंतर आपल्याला लढता येईल, नंतर आपल्याला मारता येईल, नंतर गोलंदाजांचा चोप काढता येईल आणि त्यामुळे त्यांनी सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केला आणि स्ट्राईक दिला आहे तो विक्रांत नारकरांना. विक्रांत नारकर हार्ड हिटर आहेत. विक्रांत नारकरांनी हा चेंडू गोलंदाज आणि अंपायरच्या मधून मारलाय लॉंग ऑफमध्ये. 2 धावाचा प्रयत्न मात्र असफल ठरलाय. धावचीत होत आहेत ते फलंदाज राजन पॉलकर. धावचीत झाले, प्रयत्न केला होता 2 धावा घेण्याचा. खरं तर फटका चांगला होता संतोष. या फटक्या जमिनीलगतचा फटका होता. या फटक्यावर 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र 2 धावा काही त्यांना झाल्या नाही. दुसरी धाव घेताना रनआउट झाले आणि रनआउट झाले ते राजन पॉलकर. राजन पॉलकर रनआउट झाल्यानंतर आता विक्रांत यांच्यावर जबाबदारी आहे. डॉक्टर तुषार कांबळे मैदानात आलेले आहेत. फिल्डिंग पोझिशन आपण बघू शकतो बघा स्क्रीनवर. आमच्या कॅमेरामॅनने फिल्डिंग पोझिशन पण इथे दिलेली आहे. विकेट कीपर, शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन, पॉईंट कव्हरमध्ये एक खेळाडू आहे, सर्कलच्या बाहेर फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये एक खेळाडू आहे, काऊ कॉर्नरला एक खेळाडू, लॉंग ऑनला, लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण तैनात केलेलं आहे. आणि सुंदर असं star.in च्या माध्यमातून आपण हे सगळं पाहतोय. ज्यांनी आमचं चॅनल त्यांनी आमचं जर हे केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हा चेंडू शितोळे साहेबांचा, हो जोरदार अपील, मात्र पंचांवर कोणताही प्रभाव नाही आहे. मेडन चेंडू पंचांनी डिक्लेअर केला आहे. षटकं संपलेली आहेत 3 आणि 3 षटकांमध्ये धावा होत आहेत त्या 3 बाद 18. म्हणजे संतोष याही मॅचमध्ये मला असं वाटतं लो स्कोरिंग होण्याची दाट शक्यता आहे. मगाशीच आपले डॉक्टर संजय कुरंगळे म्हणालेले की ज्यांची बॅटिंग स्ट्रॉंग आहे ना त्यांनी पहिले बॅटिंग घ्या, म्हणजे नंतर हां चेसिंगला या. चांगले बॅटिंगवाले चेसिंगला या, पहिले तुम्ही फिल्डिंग घ्या, जेणेकरून आयोजनात तुमचा हातभार लावेल. 3 ओव्हर कमी होतील, आमच्या 4 ओव्हर कमी होतील. आणि हा प्रकार मला असं वाटतं त्या ग्राउंडवर झालेला आहे, गुरुकुल ग्राउंडवर. एक मॅच 3 ओव्हरमध्ये संपली, एक मॅच गुरुकुल 4 ओव्हरमध्ये. 8 ओव्हरमध्ये ज्या करायच्या होत्या त्या 3 ओव्हरमध्येच केल्या आणि 5 ओव्हर तिथे वाचल्या होत्या आणि मॅच झाली होती. आणि इथे आमच्या वाट्याला काय आलं, इक्वल झाली. त्याच्यानंतर आली सुपर ओव्हरला पण इक्वल झाली. आणि मग टॉसवर आपण निर्णय दिला. 2 तास ती मॅच चाललेली आणि काय आनंद सगळ्यांनी लुटला. आमच्या अरुणेश शिंदे आणि कृष्णा खडके यांनी संपूर्ण या स्पर्धेचा आनंद त्या मॅचमध्ये लुटलेला आहे. हो मस्त चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. बॉलर्स नेम प्लीज. पुन्हा एकदा कृष्णा. मला असं वाटतं पहिल्या त्या एंडमधून त्यांनी गोलंदाजी केली, आता कृष्णा या एंडमधून गोलंदाजी करतोय. ऑलराऊंडर आहेत कृष्णा, बॅटिंग पण सॉलिड आहे त्यांची. हो मस्त फटका, ओव्हरपिच चेंडू होता, जमिनीलगतचा फटका मारलाय, कार्पेटला चिरत जातोय. 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली बघायला मिळते ती विक्रांत आणि तुषार यांची. जसे संतोष चौधरी म्हणाले, षटकार जात नसतील, चौकार जात नसतील तर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करा, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करा, जेणेकरून तुमच्या धावा मिळतील. हा चेंडू जोरदार अपील, LBWचा अपील केलाय आणि या चेंडूवर मिळते ती एक लेग बायची सिंगल. आतमध्ये जे प्रेक्षक गेलेले आहेत त्यांना विनंती आहे की आता रात्रीची वेळ आहे तर तिकडे नो एंट्री आहे, तिकडे साप वगैरे आहेत, तळा आहे, तर कृपया जाऊ नका. शॉर्ट पिच चेंडू आणि हा काय एफर्ट, जबरदस्त एफर्ट झेलचा. पडले लोळले अक्षरशः मैदानावर झोपले, मात्र हा झेल काय होऊ शकला नाही. परंतु एफर्टसाठी टाळ्या त्यांचे सहकारी तिथे वाजवत आहेत. अफलातून असा त्यांनी प्रयत्न केला आणि हा झेल घेण्याचा प्रयत्न केला. फटका बघा, फटका चांगला होता परंतु एफर्ट त्याच्यापेक्षा कैक पटीनं चांगले. पडले अक्षरशः, लोळले, परंतु लगेच उठले, थांबले नाहीत, कारण आपलं मैदान असं सुसज्ज मैदान आहे.
हिरवगार असं गालीच्या अंथरलं असं मैदान आहे, त्यामुळे दुखापत कोणाला होत नाही आहे. त्याचा फायदा हे सगळे क्षेत्ररक्षक उठवताना आपण बघतोय. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय आणि या वाईटनं आता धावफलक वाढतोय. धावसंख्या पोचते ती ॲपेक्स NMI वॉरियर संघाची 3/24 लॉस ऑफ 3 विकेट्स. आमचे कृष्णा डॉक्टर कृष्णा गोलंदाजीच्या मार्कवर यॉर्कर चेंडू खणून काढलाय. तिथेच आहे कृष्णा स्वतः जाऊन हा चेंडू उचलतायत. तोपर्यंत एक सिंगल रन धावून पूर्ण केली आहे ती ॲपेक्स नवी मुंबई इंडियन्स वॉरियर्सनं. आणि या एका धावेनं पुन्हा एकदा एकेने धावसंख्या वाढते. 3/25. रात्रीचा प्रहर आहे. या फ्लड लाईटमध्ये हे सामने इथे चालू आहेत. हा चेंडू फुलटॉस चेंडू होता, बरोबर बॅटच्या पट्ट्यात नाही आला. या चेंडूवर सिंगल रन या चेंडूवर मिळते. लेग बाईटचा इशारा. पाणी द्या मैदानामध्ये. 4 षटकं मला असं वाटतं संपलेली आहेत आणि उर्वरित 2 षटकांचं धावतं वर्णन आमचे महागुरु संतोष चौधरी सांगतील. जेवण आलेलं आहे. ज्यांना अगदी भरपूरच भूक लागलेली आहे त्यांनी लगेच जेवून घ्या आणि बाकीच्यांनी नंतर थोड्या वेळाने जा. जेवण आलेलं आहे. चार षटकांमध्ये 27 धावा झालेल्या आहेत. चला टाइम कमी आहे आपल्याकडे, वेळेचं भान ठेवा. गंगासागर गोलंदाज अगदी 5वं षटक. हा चेंडू बॅकवर्ड रिदम मध्ये 1 बाउन्स चौकार येणार. पंचांचा 4 धाव्यांचा इशारा येणार आणि या 4 धाव्यांच्या बरोबरीनं संतोष सर महागुरु अगदी टोटल आलाय स्कोरबोर्डवर 31 धावा. 31 धावा आल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 6 षटकांचा सामना आहे. सकाळपासून 8 षटकांचे सामने आहेत. पहिल्या सत्रात कमीत कमी मी म्हणेन पाऊण तास 1 तास जात होता आणि 1 तासानंतर दुसरं सत्र चालू असा, म्हणजे किमान 2.25-2.5 तास जात होते 16 षटकांना सर. याच्यानंतर MCC बुलढाणा आणि रायगड राजे यांच्या प्रतिस्पर्धी लढत पाहायला मिळेल सर. अगदी चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सकाळपासून महागुरु संतोष चौधरी सर आमचे तिकडे गुरुकुलला होते. ठीके माई सर त्यांच्या अंडरला आम्ही आणि अगदी लोढा सर देखील आलेत पनवेलवरून. त्यांचं देखील आपण महाराष्ट्र रायगड प्रीमियर लीग 2026 मध्ये स्वागत करू. भोजनाला पण सुरुवात झालेली आहे. ज्यांना कोणाला जेवायचं असेल त्यांना विनंती करूया की आपण जेवण करून घ्या. डाव्या बाजूला हा चेंडू सरळ भिरकावला लॉंग ऑन रिदम मध्ये. क्षेत्ररक्षकांना जमिनी लगत फटका मारलाय फलंदाजांनी. जोपर्यंत क्षेत्ररक्षक फेकणार चेंडू तोपर्यंत फलंदाजीन 2 धावा पूर्ण केल्यात. अगदी गंगासागर गोलंदाजी करतात या क्षणी. चांगला गोलंदाज म्हणून आजच्या दिवसामध्ये त्यांनी काम पाहिलं गंगासागर यांनी. जबरदस्त गोलंदाजी, परंतु बॅटिंग तितकी चांगली होती. तुषार आणि त्याच्या बरोबरीनं करतोय विक्रांत हा फलंदाज. डॉक्टरांची ही प्रीमियर लीग पाहायला मिळतीये. अगदी चांगली फिल्डिंग, जसा सूर्यकुमार यादवनं कॅच घेतला होता तशा प्रकारची फिल्डिंग पाहायला मिळतीये ती या विक्रांतनं. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आणि या धावेंच्या बरोबरीनं धाव फलकावर धावा जोडल्या गेल्यात. 2 धावा. 35 धावा. हा ब्लॉकॉल मध्ये अगदी ऑफ स्टिकच्या समोरून गेलेला चेंडू. दाद मागतायत गोलंदाज आणि यष्टीरक्षक. दाद फेटाळतायत पंच, मेन पंच. अगदी जबरदस्त मॅच. निर्धाव चेंडूची फेकी.
35 धाव फलकावर धावफलक थांबलंय आणि 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूंची फेकी झाली. 6 षटकांचा सामना आहे. पहिले 3 षटक टीके माई सरांनी केले, त्यानंतर आमच्याकडे हा योग आला. राईट आर्म राऊंड विकेटने हा चेंडूला फक्त दिशा दिली. बॉलर आणि बॅटर असा संपर्क पाहायला मिळाला. और थ्रोची एक मिळणार का, म्हणजे 1+1 अशा 2 धावा स्कोरबोर्डवर धावा लागतायत. धावा फलकावर धावा लागतात त्या 37 धावा. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक चेंडू बाकी आहे. 5 चेंडूंची फेकी झाली आहे. MCC बुलढाणा आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधामध्ये खेळेल ती रायगड राजे. या दोन्ही कर्णधाराला विनंती करेन की आपण टॉससाठी यायचंय. वाईट चेंडू, वाईटच्या मदतीने एक धाव येते. क्रिकेटमध्ये धावा जमणं गरजेचे आहे. त्या धावा कशाही येवोत. वाईटच्या मदतीने स्कोरबोर्डवर धाव लागली आहे. एका धावेच्या बरोबरीनं आता स्कोरबोर्ड हलतोय. धावा फलकावर धावा जमल्या गेल्यात 38 धावा. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, तू माय, परंतु एक धाव येते आणि 39 धावा फलकावर लागल्यात. एकंदरीत 5 षटकांचा खेळ झाला आणि या 5 षटकांच्या खेळानंतर धावा फलकावर धावा जोडल्या गेल्यात 39 धावा. संत आणि सावध क्रिकेट म्हणावं का, जिथे 30 चेंडूंची फेकी झाले तिथे 39 धावा जमल्या गेल्यात. संध्याकाळचं सत्र डे नाईटची ही स्पर्धा पाहायला मिळते संतोष सर. आणि अगदी मी म्हणेन 5 षटकांच्या खेळानंतर धावा फलकावर धावा जोडल्या गेल्यात 39. अजूनही स्लॉगवरचं एक षटक आहे. या षटकामध्ये मनसुबे काय असणार फलंदाजांचे, अगदी मारण्याचा इरादा असेल यात शंका नाही आहे, परंतु फलंदाजांनी आता जाणायला हवं. 5 षटकांमध्ये 39 धावा झालेल्या आहेत, म्हणजे जवळजवळ 8 धावांच्या सरासरीने धावतंय. पण शेवटच्या ओव्हरमध्ये किमान 15, 10, 14 धावा आल्या तर त्या उपयोगी पडतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. अपेक्सला अगदी मी म्हणेन अपेक्स वॉरियर्सला. आणि गोलंदाजाचं नाव कुलभूषण. आजच्या दिवसा मला एक चांगला गोलंदाज कुलभूषण. जशी त्याची गोलंदाजी आहे तशी त्यांची बॅटिंग आहे. डॉक्टर कुलभूषण. राईट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला पॉइंट आणि गल्लीच्या वरून सजवलाय. सीमेरेषेच्या बाहेर जाणार का, क्षेत्ररक्षण सज्ज आहे, परंतु एका धावेच्या मोबदल्यात 2 धावा काढतात फलंदाज. आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं अगदी 6व्या षटकामध्ये ओपनिंग केली. या 2 धावेंच्या बरोबरीनं स्कोरवर धावा जमल्या गेल्यात 41 धावा. विक्रांत आणि त्याच्या बरोबरीनं तुषार बॅटिंग करतायत. अगदी जबरदस्त ही डॉक्टर प्रीमियर लीग पाहायला मिळते. डे नाईटची ही स्पर्धा NSM क्रिकेट ग्राउंडच्या या मैदानावर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ चं हे मैदान पाहायला मिळते. अपील होताना मिळते. यष्टीरक्षक चपल आहे. जसा महेंद्रसिंग धोनी चपल रित्या करतो तसा टेनिस क्रिकेटमधला हा यष्टीरक्षक स्वतः धावतो आणि गोलंदाजाकडे चेंडू फेकतो. निर्धाव चेंडूची फेकी होतीये. एक्केचाळीस धावा आल्यानंतर सरळ भिरकावला मिड विकेटला. 1 धाव येणार का, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करणार. अपील होतीये. यष्टीरक्षक अपील करतात. 2 धावा पूर्ण. अगदी 2 धावेंच्या बरोबरीनं 43 धावा जमल्या गेल्यात. शेवटचं षटक आहे पहिल्या सत्रामधलं. मगाशी टीके माई सर म्हणाले होते की 5 मिनिटात प्रतिषटक झालं पाहिजे. हे मनसुबे फलंदाजांनी आता जाणायला हवं. डे नाईटची स्पर्धा आहे. पहिली सकाळी 9:30 वाजता ही स्पर्धा चालू झाली उद्घाटन झाल्यानंतर आणि त्यानंतर चाललेली ही आगेकूच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू सरळ कव्हरला भिरकावायचा होता. तू माय बघा संतोष सर हा नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे. तो स्वतः धावतोय तुषार, परंतु परत माघारी यावं लागतं. हे क्रिकेट आहे. क्रिकेटचं गणित आहे. फिल्डिंग चांगली होती आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूची फेकी झाले. ऑन स्ट्राईक विक्रांत बॅटर. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाजी करते कुलभूषण. अक्रॉस मारण्याचा प्रयत्न. अपील होते. पंच दात फेटाळताय. अगदी तटाक्ष पंच आहेत. आपल्या निर्णयाची अंमलबजावणी त्याने अचूकपणे केली आजच्या दिवसामध्ये. निर्धाव चेंडूची फेकी. 5 चेंडूच्या फेकीनंतर स्कोरवर धावा लागल्यात. अगदी 5.5 चेंडूची फेकी झाले. 43 आणि 3 फलंदाज बाद झालेत.
हा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू षटकार येणार का आणि झेल पकडला असं वाटलं होतं की 50 ते 55 धावा स्कोरबोर्डवर लागतील परंतु इथे लागल्यात या षटकामध्ये मगाशी म्हटलं होतं सर की 15-1 धावा आल्या एक साजेसा टार्गेट मॅचला बनवता आला असता परंतु हे तर क्रिकेट आहे सर. शेवटचा जो गोलंदाज होता ना त्याने चांगली गोलंदाजी केली फक्त स्लॉग ओव्हरमध्ये 4च धावा दिल्या त्यामुळे 43 झालेले आहेत आणि जिंकण्यासाठी आता जी टीम आहे चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि टॉस होणार आहे इथे MCC बुलढाणा विरुद्ध रायगड राजे. निलेश साळुंके आणि गणेश देशमुख सरांना मी विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी कृपया इथे यावं. पद्मालया रोडे या संघाला मला वाटतं 44 धावांची गरज आहे. 44 धावांची गरज आहे. डॉक्टर आदित्य पाटील पेंडचे आमचे डॉक्टर आदित्य पाटील डर्मेटॉलॉजिस्ट त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. नाणेफेक करण्यात येणार आहे. तरी मी दोन्ही कॅप्टनना इथे इन्व्हाइट केलेलं आहे. मी विनंती करतो डॉक्टर आदित्य यांना की त्यांनी आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. टॉस डॉक्टर आदित्य सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. डर्मेटोलॉजिस्ट स्वतः चांगले क्रिकेटर आहेत आणि निलेश साळुंके वर्सेस MCC बुलढाणा. टेल मागितला आहे आणि हेड आलेला आहे. निलेश सर काय घेणार 2 मिनिटात सांगणार आहेत ते कारण सध्या डेंजर झोन मध्ये आहेत. रायगड राजेचे गुण आहेत 0 आणि MCC बुलढाणाचे गुण आहेत 2. त्यामुळे आता दोन्ही टीम काहीतरी आता चमत्कार होईल या आशेवर आहेत. मला असं वाटतं बुलढाणाच्या 2 आहेत त्यामुळे ही मॅच जर जिंकली बुलढाणानं तर बुलढाणाचे 4 गुण होतील आणि जर रायगड राजेनं हा सामना जर जिंकला तर रायगड राजेचे पण 2 गुण होतील आणि मग ॲव्हरेजवर कदाचित रायगड राजे संघ पुढे जाईल असं त्यांना किंवा त्यांच्या पाठीराख्यांना वाटतंय. पण बघूया काय होईल, काय घडेल, काय बिघडेल याचं या मॅचचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी महागुरू संतोष चौधरी यांना मी आमंत्रित करतो. हॅलो डॉक्टर युवराज यांच्याकडे आजचं काय कुपन्स आहेत का सगळ्या? डॉक्टर युवराजकडे यांच्याकडे आपलं यादव डॉक्टरांकडे कुपन आहेत. मला 5 द्या. आमचे तिकडे 5 जण यायची आहेत. चला मॅचला सुरुवात होईल. 44 धावा करायची आहे. जिंकण्यासाठी आपण पाहतोय त्या ॲपेक्स NMI वॉरियर्स यांच्या विरोधात पद्मालय रोडे पुणे सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. चेंडू आता फक्त 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत त्या 44. हॅलो पद्मालय रोडे पुणे संघाची सलामीची जोडी मैदानात अमर आणि डॉक्टर आमचे कुलभूषण. बॉलर्स नेम अपेक्स. बॉलर्स नेम हॅलो
डॉक्टर पुढच्या वेळेस जरा पॅनल्टी ठेवा, 12 खेळाडू येतच नाहीत. कृष्णा 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 गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू एज लागले, दांडी गुल, फलंदाज बाद. अमर 36 चेंडू आणि 44 करायचे होत्या. पहिल्या चेंडूवर विकेट आलेली आहे. मला थोडी एज लागली आणि दांडी गुल झालेली आहे. अमर तंबूमध्ये परतलेले आहेत. सोपं आव्हान होतं खरं तर. सिंगल डबलने पण 44 धावा करता आल्याच त्या होत्या. 7-42 7.33 धावांची खरं तर गरज होती. 7.54 धावांची सरासरी राखायची होती. पहिल्या चेंडूवर मारायला गेले आणि कृष्णा चांगली गोलंदाजी करतायत. अमर बाद झालेत. नवीन फलंदाज कृष्णा. आता कृष्णा टू कृष्णा. गोलंदाज पण कृष्णा, ॲपेक्स NMI वॉरियर्स संघाचा, आणि फलंदाज कृष्णा. स्ट्राईक एंडला कृष्णा, नॉन स्ट्राईक एंडला कुलभूषण. सगळी डॉक्टर मंडळी आहेत. 150 डॉक्टर महाराष्ट्रातील तज्ज्ञ डॉक्टर या क्रिकेटचा आनंद घेत आहेत, क्रिकेट खेळत आहेत. मस्त फटका, चांगली फिल्डिंग. इथे आपण पाहतोय 4 फिल्डर्स ऑफ साईडला आहेत. एक गलीमध्ये आहे, 5 आहेत. एक आपण पाहतोय मिड विकेटला आणि एक लॉंग ऑनला. 2 जे क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. एक आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग आणि एक सिली मिड ऑफला थोडासा पाठीमागे. गोलंदाज तयार कृष्णा. कृष्णा टू कृष्णा. इथे चांगली फिल्डिंग करतात. 3 धावा वाचवल्या. चौकार जाईल असं सगळ्यांना वाटलेलं. एक सिंगल मिळते ती फलंदाज कुलभूषण. धावसंख्या होते ते 2. पहिला फलंदाज बाद झालाय. 0 धावसंख्येवर बाद झाले ते अमर. कृष्णा गोलंदाजी करतात. 44 धावा करायचे. छोटं आव्हान आहे ते पद्मालय रोडे पुणे संघाला. चांगला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता. खरं तर सन्मान दिला. एका चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे. कृष्णाने सन्मान दिला. सिर सलामत पकडी 50. एखादा चेंडू चांगला असेल, आपली विकेट जाणार असेल तर त्याला सन्मान दिलेला चांगला. आणि इथे मात्र डॉट बॉल. 44 धावा करायच्या आहेत. पहिले षटक कृष्णा टाकतायत. हो, आखूड टप्प्याचा चेंडू होता खरं तर. इथे चांगला फटका लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या वरून आपण पाहतोय. हा चाललाय दणदणीत सनसनीत असा षटकार. कृष्णाच्या बॅटमधून आलाय षटकार. 8 धावा, 1 बाद 8. 44 धावा करायच्या आहेत. बॉल द्या बॉल. एक बाद 8 आपण मॅच पाहतोय. ॲपेक्स NMI वॉरियर्स ज्याने 43 केल्या 6 ओव्हरमध्ये. जिंकण्यासाठी 44 करायचे आहेत. पद्मालय रोडे पुणे या संघाला आतापर्यंत 8 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही करायचे 36 धावा करायच्या आहेत. या षटकातील मालतोडे चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा चेंडू टाकतायत समोरच्या बाजूने. कृष्णा लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतायत. समोर येते फलंदाज कृष्णा. कृष्णा टू कृष्णा. एक्स्ट्रा कव्हरला ऑन साईडला तो कोणी पण मारतो, पण एक्स्ट्रा कव्हरला मारलाय. 1 बाउन्सचा कृष्णाच्या बॅटमधून आलाय चौकार. 48 धावा करणारा हा फलंदाज 2 धावांसाठी अर्धशतक हुकलेलं आहे कृष्णा याचं. 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या बरोबर वाढते. धावसंख्या होती ती धावसंख्या झाली ती 12 धाव प्रकार आपण पाहतोय. तुषार आलेले आहेत. तुषार राजपूत. डॉक्टर तुषार राजपूत आणि स्ट्राईक एंडला कांबळे. तुषार कांबळे आलेत. आणि समोर फलंदाज असणार आहेत ते कुलभूषण. डॉक्टर कुलभूषण. 12 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. 44 करायचे आहेत. म्हणजे अजूनही 30 चेंडू आणि करायचे आहेत. 30 गेंदे 32 रन. 30 चेंडू 32 खेळतोय. पाठलाग करणारा संघ आपण पाहतोय पद्मालय रोडे पुणे. NISMचं हे मैदान, नॅशनल इन्स्टिट्यूट सिक्युरिटी मार्केटचं हे मैदान. खरं तर मोदी साहेबांच्या हस्ते, पंतप्रधानांच्या हस्ते या मैदानाचं उद्घाटन या
एनआयझमचं उद्घाटन झालेलं. डॉट बॉल तुषार कांबळे पहिला चेंडू डॉट टाकतायत. इथे आपण पाहतोय 30 चेंडू आणि धावा करायच्या त्या 32. आता 29 चेंडू आणि 32. 29 चेंडू 32. सोपं आव्हान आहे. 1-2 मोठे पटके आले तर कदाचित ती मॅच जिंकू शकते पद्मालय रोडे पुणे संघाकडे. पण 1-2 विकेट आल्या तर या मॅचचं काही होऊ शकतं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहत राहिले. त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून कळते हा चेंडू एक तर सीमा पार नाही तर मग षटकार आलाय. आपण पाहतोय फलंदाज कुलभूषण यांच्या बॅटमधून. 29 मध्ये 32 करायच्या होत्या. 28 मध्ये करायच्या त्या 26. 28 चेंडू आणि 26 धावांची गरज. लोकेंद्र ओझा आमचे टीके माळी सगळे कॉमेंटेटर. 28 चेंडू आणि 26 ची गरज आहे. खरं तर पहिली विकेट पडली होती कुमार मालदडे अमर पहिल्या चेंडूवर बाद झाले होते. दांडी गोल झाली होती. त्याच्यानंतर मात्र 12 धावा दिल्या त्या गोलंदाज कृष्णानं. आणि इथे मात्र कृष्णा फलंदाजी करतो. 1 षटकार 1 चौकार आणि 11 वर. कुलभूषण 7 वर खेळत आहेत जिंकण्यासाठी. आता 28 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. आपण पाहतोय पद्मालया रोडे पुणे संघाला. पुन्हा एकदा लो फुलटॉस होता. बॅटवर आला नाही बरोबर. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये चेंडू चाललाय. उचलला जातोय. सिंगल मिळते ती फलंदाज कुलभूषण यांना. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुणे संघाची धावसंख्या होती ती 19. जिंकण्यासाठी आता 27 चेंडू शिल्लक आहे. धावा करायचे ते 25. 27 चेंडू आणि 25 ची गरज आहे. खरं तर आमचे रोहित गाताडे एक चांगले स्कोरर आहेत. इकडे आपण लाईव्ह पाहतोय MTC स्टार टेनिस. हो चांगला चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. खरं तर अचूक टप्पा होता. वेगावर नियंत्रण होतं आणि फसवा चेंडू. 26 चेंडू 25 ची गरज. फलंदाज यावेळेस आपण पाहतोय स्ट्राईक एंडला कृष्णा आहे. 1 षटकार 1 चौकार मारून 11 वर खेळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी तुषार कांबळे. 25 मध्ये आता 25 ची गरज आहे. 2 डॉट बॉल टाकलेत. कधी असं वाटतं ही मॅच एकतर्फी होईल. सहज जिंकेल की काय पद्मालया रोडे पुणे आरजे. पण एका बाजूला आपण पाहतोय हार मानायला तयार नाही. अपेक्सचे गोलंदाज वॉरियर्स लढतायत. चांगली झुंज देत आहेत. 25 मध्ये 25 ची गरज आहे. समोरच्या बाजूने तुषार कांबळे तयार. आता मात्र 2 चेंडू डॉट आले पण तिसरा चेंडू सोनार की एक लोहार की. आणि इथे मात्र पंचांचा 6 धावांचा इशारा. दुसरा षटकार येतोय कृष्णाच्या बॅटमधून. धावसंख्या झालेली ती 25. आता जिंकण्यासाठी करायच्या त्या 24 मध्ये. ओव्हर झाली ना अंपायर. 24 मध्ये 19. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 25 झाले. या षटकामध्ये आल्या त्या 13. तुषार कांबळे यांच्या षटकामध्ये 13 आल्या. आता 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावा करायच्या आहेत. 24 गेंदे 19 रन. रोडे पद्मालया रोडे आरजे पुणे आणि एपेक्स. बॉलर्स नेम रोडे हॉस्पिटल पुणे. बॉलर्स नेम रुपेश भूपेश आलेले आहेत. आणि इथे मात्र झेल बाद होत आहेत फलंदाज. आपण पाहतोय कुलभूषण. डॉक्टर कुलभूषण झेल देऊन तंबूमध्ये परत आहेत. सोपं आव्हान होतो. भूपेश यांनी झेल देण्यास भाग पाडलं. आणि इथे मात्र विकेट क्रमांक धक्का क्रमांक 2 लागलाय तो पद्मालया रोडे पुणे संघाला. तेवीस मध्ये 19 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय भूपेश. अंबाजी. कुलभूषण बाद झालेत. अंबाजी आलेले आहेत. अंबाजी देशमुख. अंबाजी देशमुख आल्या मोठा फटका खेळायचा होता. गरज नाहीये. 22 मध्ये 19. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होतं.
कधी की तुम्हाला असं वाटतं की मॅच सोपी आहे आणि ती कठीण होते. 22 मध्ये 19 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय अंबाजी देशमुख आणि गोलंदाज भूपेश डॉक्टर भूपेश. कट केला चेंडू शॉर्ट पॉईंटला. सिंगल आलेली एक खातं उघडलेलं आहे. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 26. जिंकण्यासाठी आता 21 मध्ये 18. 21 चेंडू 18. 21 मध्ये 18 धावांची गरज आहे. अंबाजी देशमुख नॉन स्ट्राईक एंडला कृष्णा 2 षटकार 1 चौकार मारलाय. खेळतात वैयक्तिक आपल्या 17 धावांवर. सोपं आव्हान आहे 21 मध्ये 18 करायचे आहेत. आपण पाहतोय पद्मालय रोडे हॉस्पिटल पुणे. काय फटका मारलाय, काय फटका सजवलाय आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं हा फलंदाज कृष्णाच्या बॅटमधून आलाय चौकार आणि कृष्णा पोचतोय 21 वर. संघाची धावसंख्या झालेली आहे 30. आता मात्र 20 मध्ये 14ची गरज. 20 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायच्या आहेत त्या 14. महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग प्रायमा असोसिएशनच्या वतीने आयोजन केलेलं आहे रसायनी. आपण पाहतोय आता गरज आहे 20 मध्ये 14. रिव्हर्स खेळायचं होतं. रिव्हर्स 19 मध्ये 14. ॲक्शन रिप्लायमध्ये आपण पाहतोय रिव्हर्स खेळायचं होतं खरं तर फलंदाज कृष्णाला. एक चांगला फलंदाज आहे. 19 मध्ये 14ची गरज असताना मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू झालाय फरार. येतोय हा दमदार शानदार चौकार कृष्णाच्या बॅटमधून. धावसंख्या 34 झालेली. आता करायच्या त्या 10. चेंडू शिल्लक आहे ते 18. 10 धावा करायच्या आहेत. कृष्णा मस्त फलंदाजी करतोय. 25 वर खेळतोय. 2 षटकार 3 चौकार मारलेत ते कृष्णानं. आता मात्र ह्या षटकामध्ये आपण बघितलं धावसंख्या झालेली ती 34. म्हणजे या षटकामध्ये आल्या त्या 9 धावा. 34 धावा धावफलकावर लागल्या. 10 अजून करायच्या. 3 षटकं बाकी आहेत. डॉक्टर संजय कुरंगळे यांना वाटलं होतं की एक मॅच तरी थोडीशी लवकर संपायला पाहिजे. इथे मात्र 18 मध्ये 10ची गरज आहे. डॉक्टर सौ आमच्या कुरंगळे याही या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही स्वागत आहे. बऱ्याचशा महिला मंडळी आहेत. काही डॉक्टर असतील, काही डॉक्टर मंडळींचे परिवार असेल. इथे आपण पाहतोय महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग जितेंद्र पाटील यांच्या सौभाग्यवती, निलेश साळुंके यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी आहेत. त्यांचंही स्वागत आहे. काहीकांची बच्चे कंपनी पण या ठिकाणी आहेत. जिंकण्यासाठी 18 मध्ये 10ची गरज आहे. सोपं आव्हान आहे, कठीण असं काहीच नाही आहे. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, शेवटची धाव येत नाही, तोपर्यंत भाकीत करणं चुकीचं ठरतं. 4थं षटक टाकण्यासाठी आलेत गोलंदाज ॲपेक्स NMI वॉरियर्स ॲपेक्स चे बॉलर्स तुषार. पुन्हा एकदा तुषार कांबळे आलेले आहेत, ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये 13 धावा दिलेल्या. ते तुषार कांबळे आता गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत आणि समोर फलंदाज असणार आहेत ते अंबाजी देशमुख. एका धावेवर खेळत आहेत. कृष्णा मात्र चांगली फलंदाजी करतायत. 21 धावांवर खेळत आहेत. 3 चौकार 2 षटकार 25 धावांवर खेळत आहेत ते कृष्णा. 10 चेंडूमध्ये तुषार कांबळे तयार. आपण पाहतोय 3 षटकं बाकी आहेत आणि 10 धावा करायच्या. सोपं आव्हान आहे. कृष्णा स्ट्राईकला ही मॅच खरं तर जिंकायची असेल तर ॲपेक्स NMI वॉरियर्स संघाला प्रयत्न करावे लागतील. वाळू रगडिता तेलही गळे. पहिला चेंडू डॉट टाकलाय. पहिला चेंडू डॉट आलाय. मारण्याचा प्रयत्न केला अंबाजी देशमुख. खरं तर जम बसलेला खेळाडूला स्ट्राईक रोटेट करणं महत्त्वाचं असतं. किती मोठा फलंदाज समोर असला तर एखादा जम बसलेल्या खेळाडूला स्ट्राईक रोटेट करणं महत्त्वाचं असतं. सचिन तेंडुलकर पण हे काम करतो. विराट कोहली पण हे काम करतो. अंबाजी देशमुख स्वतःच मारण्याचा प्रयत्न करतायत. ते म्हणतात मी पण 1.5 मन भात दिलाय. रामलीला होती
रावणाने खाली पडायचं आणि रामाने त्याला मारायचं. रावण म्हणतो एवढ्या पब्लिक समोर मी पडणारच नाही. रावणानेच रामाला मारलं. गोलंदाजी सुंदर केली होती. आपण पाहतोय समोर एक 25 धावांवर खेळणारा 2 षटकार 3 चौकार मारलेला फलंदाज असताना अंबाजी देशमुख मात्र स्वतः फटका मारण्याचा प्रयत्नामध्ये 3 चेंडू डॉट झालेत आणि आता परिस्थिती 18 मध्ये 10ची होती, आता 15 मध्ये 10ची आहे. परिस्थिती कठीण व्हायला टाइम लागत नाही. हो इकडे आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये धावतायत 2 क्षेत्ररक्षक पाठलात करतायत. चेंडू जिंकलाय आणि क्षेत्ररक्षक हारलेत. इथे मिळालाय चौकार. फलंदाज अंबाजी देशमुख यांना या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती 38. आता 6 धावांची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत. 14 चेंडू 6 धावा. 14 चेंडू 6 धावा. कृष्णा हा, सारखा next. फलंदाज सर खेळतोय खेळपट्टीवर. काय आव्हान असेल त्याच्या समोर, गोलंदाजासमोर? रायगड फिल्डिंग ना. नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत रायगड राजे. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय. बघूया 2 क्षेत्ररक्षक आलेत. पुढ्यात पडलाय. लांब होता. सिंगल आले. इथे आपण पाहतोय अंबाजी देशमुख 6 वर जिंकण्यासाठी 13 मध्ये 5 ची गरज आहे आणि आता कृष्णा आलेत स्ट्राईक एंडला. MCC बुलढाणा आणि रायगड राजे यानंतरची मॅच होणार आहे. 13 मध्ये 5 ची गरज आहे. कृष्णा मालतोंडे ही मॅच षटकार चौकार मारून संपवतोय का? 13 मध्ये 5. 13 मध्ये 5. आडव्या बॅटनं मारलाय मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू जाईल असं वाटलेलं पण चांगली फिल्डिंग. 12 मध्ये करायचे आहेत ते 4. 3 षटकं संपलेली आहेत. 4 षटकं संपलेली आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 40. म्हणजे या षटकामध्ये तुषार कांबळेने चांगली गोलंदाजी केली. 6 धावा दिल्या. 40 धावा धावपलकावर लागल्यात. आपण पाहतोय एका बाजूला ॲपेक्स NMI वॉरियर्स, एका बाजूला पद्मालया रोडे हॉस्पिटल पुणे आणि पद्मालया रोडे हॉस्पिटल पुणे संघाला 44 धावांचा पाठलाग करायचा होता. 4 षटकामध्ये धावा आल्यात ते आपण पाहतोय 40. आता 12 मध्ये करायचे आहेत त्या 4. लोकेंद्र ओझा असतील यानंतर ज्यांचा गोड आवाज आपण ऐकतो. मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये चांगले निवेदक आहेत. मग तिथे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या सभेला नेहमीच असतात ते आमचे लोकेंद्र ओझा. आणि आज कित्येक बऱ्याच दिवसानंतर आमच्या समवेत ते जोडले गेलेले आहेत. 12 चेंडू 4 धावांची गरज. गोलंदाज बॉलर्स नेम भूपेंद्र गोलंदाज. 12 मध्ये 4 ची गरज आहे. चेंडू येतोय तो मिडविक आणि लॉंगांच्या मध्ये सिंगल. एक सिंगलच मिळते. कृष्णा प्रयत्न करतायत मॅच संपवण्याचा पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटची धाव येत नाही, शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं, भविष्य सांगणं कधीच कठीण होतं. कधी कधी 6 मध्ये 4 पण होत नाही, कधी कधी 6 मध्ये 30 पण होतात. 11 मध्ये 3. 11 चेंडू 3 चेंडू हवेमध्ये. आपल्याला वाटलं एकतर्फी होईल लवकर मॅच संपेल पण नाही. 10 मध्ये 3 ची गरज. फलंदाज बाद झालेत अंबाजी देशमुख. 10 मध्ये 3 फलंदाज बाद झालेत. 3 आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत. अमर कुलभूषण आणि अंबाजी देशमुख. डॉक्टर निखिल नामगुडे नवीन फलंदाज आलेत. सोपं काम आहे, सोपं समीकरण आहे. 10 मध्ये 3 धावांची गरज आहे. खरं तर अगोदरचा जो फलंदाज आहे कृष्णा खेळपट्टीवर आहे. 27 धावांवर खेळतोय. 2 षटकार 3 चौकार मारलेत. ते पद्मालया रोडे हॉस्पिटल पुणे संघासाठी सोपं करून ठेवले समीकरण. फक्त आता पाया रचलाय, कळस चढवायचा आहे. 10 मध्ये 3 धावांची गरज. सिंगल घ्यायची होती. 9 मध्ये आता 2 ची गरज. 9 चेंडू आणि 2. पंचांचा लेग बाईचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळते. 9 चेंडू शिल्लक आहेत. 2 धावा करायच्या आहेत. कृष्णा 27 धावांवर खेळतोय. मागाशी मालतोडे 2 धावांनी त्याची हाफ सेंचुरी म्हणजे अर्धशतक हुकलेलं आहे. 9 चेंडू आणि 2 धावांची गरज. वाट आणि स्वतःहून बाहेर निघालेत बघा. खेळाडू वृत्ती ते दाखवत आहेत. पंचांनी बाद द्यायच्या अगोदर झटकन बाहेर आलेत. 8 मध्ये आता 2 ची गरज आहे.
8 चेंडू आणि 2. चांगली फलंदाजी केली करता टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं जाईल. 3 चौकार 2 षटकार मारले. 27 धावांची बहारदार खेळी केली कृष्णा पुणे संघाचा. पद्मालया रोडे पुणे संघाचा. 8 मध्ये आता 2ची गरज आहे. बोरसे नवीन फलंदाज निखिल मालदाडे नॉस्ट्राईक आणल्यात आणि जयप्रकाश बोरसे आता फलंदाजीसाठी आलेले आहेत. आपण पाहतोय महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग प्रायमा असोसिएशनच्या वतीने आयोजित 10 संघ याच्यामध्ये खेळत आहेत. एका टीममध्ये 15 डॉक्टर्सची टीम आहे. महाराष्ट्रातील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर आपण इथे पाहतोय. आणि खरं तर मी सकाळपासून पाहतोय की ओपनचे जे खेळाडू असतात ना त्यांना पण लाजवतील अशी चांगली खेळी काही डॉक्टरांच्या बॅटमधून काही गोलंदाज पाहिले. एक चांगले खेळाडू या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. बुलढाणा असेल, पुणे असेल, रायगड असेल, मुंबई असेल. 8 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. जयप्रकाश यांनी चेंडू हवेमध्ये मारलाय. विजयी फटका येईल का? फाईन लेगला चाललाय. दुसऱ्या धावसाठी जयप्रकाश धावतायत. त्यांना थांबवलंय. 8 मध्ये 2ची गरज होती. आता 7 मध्ये 1 धावेची गरज आहे. प्रीमियर लीग आहे त्यामुळे ॲव्हरेज पण महत्त्व राखतंय. एकीकडे ॲव्हरेजकडे लक्ष आहे. 7 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. पद्मालया रोडे हॉस्पिटल पुणे 7 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज यावेळेस आपण पाहतोय निखिल आहेत. 4 फलंदाज बाद झालेत. अमर, कुलभूषण, कृष्णा आणि अंबाजी देशमुख.